हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रियंकाच कॉर्नर या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हेअर डॅन्ड्रफ का होतो, त्याची कारणं, त्यावरती काही उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. मुळात तुमचे हेअर्स ऑइली असतील तर सतत ऑइलीपणा येऊन येऊन त्या ठिकाणी डॅन्ड्रफ होतो, कारण आपण वेळेवरती हेअर वॉश नाही केले. दर 2-3 दिवसाला 4 दिवसाला आपण आपले हेअर वॉश करणं गरजेचं आहे. काही जण 1 दिवसाआड हेअर वॉश करतात, शॅम्पूचा अति वापरतो, आणि काही जण वीकमधनं एकदाच करतात, मग लेट होतं. त्याच्यामुळे पण डॅन्ड्रफ वाढतो, आणि 1 दिवसाआड हेअर वॉश केल्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ वाढतो. तर वीकमधनं 2 डेजमध्ये आपण आपले हेअर वॉश केलेच पाहिजे. त्याचबरोबर फ्रेंड्स, बऱ्याच जणांना सतत शॅम्पू कंडिशनरचा ब्रँड बदलून यूज करण्याची सवय असते, आणि ते आपल्या स्किनला सूटही होत नाही लवकर. जो कोणता सूट झालेला आहे तोच तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. सतत ब्रँड्स चेंज केल्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ होतो. त्याचबरोबर हिवाळा आला म्हणजे डॅन्ड्रफ हा केसांमध्ये आला म्हणून समजायचं. तर ही झाली डॅन्ड्रफ होण्यामागची काही कारणं. आता याच्यावरती आपण घरगुती उपाय काय करू शकतो ते पाहूया. नंबर 1 मास्क आहे कडुलिंबाची पानं आणि दही. ह्यांना मिक्स करायचं आहे आणि आपण आपल्या स्कॅल्पला अप्लाय करायचे. कडुलिंबाची पानं ही अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजनी भरलेली असतात, आणि त्यामुळं आपला डॅन्ड्रफ जाण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे तुम्ही कडुलिंबाची पानं म्हणजेच त्याची पावडर, किंवा मग जर तुमच्याजवळ जर पानं उपलब्ध असतील तर त्याची पेस्ट आणि दही हे मिक्स करायचे, तुमच्या स्कॅल्पला अप्लाय करायचे, 1 ते 2 तास तसंच ठेवायचे आणि हेअर वॉश करून घ्यायचे. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्ही नुसती कडुलिंबाची पानं म्हणजे त्याची पेस्ट किंवा पावडर विथ पाणी मिक्स करून आपल्या डोक्याला अप्लाय करू शकता. याच्याने सुद्धा तुमचा डॅन्ड्रफ खूप लवकर जायला मदत होईल. दुसरा उपाय आहे कोकोनट ऑइल आणि कापूर. या ठिकाणी तुम्ही कापूर आपला नॉर्मल आहे तो, किंवा मग भीमसेनी कापूर सुद्धा यूज करू शकता. आणि कोकोनट ऑइलमध्ये लॅरिक ॲसिड नावाचा पदार्थ असतो, आणि तो आपल्या केसांचा संरक्षण करण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. हे पण सेम अप्लाय करायचं आहे. तुम्ही झोपताना रात्री अप्लाय केलं तरी चालेल. जर तुमचे केस हे ड्राय असतील तर, आणि तुमचे केस हे लवकर ऑइली होत असतील, म्हणजे वॉश केल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जरा ऑइली नॅचरली दिसायला लागतील, तर तुम्ही हेअर वॉश करण्याच्या 1-2 तास अगोदर अप्लाय करायचे आणि हेअर वॉश करायचे. यामुळे तुमचा डॅन्ड्रफ खूप लवकर निघून जायला मदत होईल. तिसरा उपाय आहे फ्रेंड्स ट्री ऑइल, कोकोनट ऑइल आणि तिळाचं ऑइल. हे तिन्ही ऑइल मिक्स करायचं आणि कोमट करून आपण आपल्या हेडला लावायचं, स्कॅल्पला लावायचं, छान जेंटली मसाज करायचं आहे. मसाज केल्यामुळं आपल्याला रिलॅक्स वाटेल, आणि आपले जे हेडचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप असं म्हणजे छान होईल, आणि आपल्या केसांच्या मुळांपर्यंत हे तिन्ही ऑइल जातील, आणि यामुळं काय होईल तर तुमचं डॅन्ड्रफ जायला नक्कीच मदत होईल. ट्री ऑइल हे फंगल साठी खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत, आणि ह्या तिन्ही ऑइल्सचं तुम्ही मिक्सचर तुमच्या जेव्हा हेडवरती अप्लाय करणार आहे तर नक्कीच डॅन्ड्रफ हा जाणार आहे. चौथा उपाय हा आहे की तुम्हाला ॲपल व्हिनेगर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, आणि एका स्प्रे बॉटलमध्ये ते शेक करून घ्यायचं आहे, आणि तुमच्या केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसाला हा स्प्रे करायचा आहे. रात्री झोपताना केलेलं खूप चांगलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हेअर वॉश करता येईल, आणि याने सुद्धा तुमचा डॅन्ड्रफ निघून जायला मदत होईल. 5वा उपाय आहे फ्रेंड्स लिंबू आणि मध याचं मिक्सचर अप्लाय करायचं आहे. लिंबू हे आपला डॅन्ड्रफ घालवण्यासाठी मदत करेल, आणि मध हे आपल्या केसांना मॉइश्चराईज करेल, खूप ड्राय पडू देणार नाही. तर अर्धा लिंबू घ्यायचा आहे, चमचाभर मध घ्यायचा आहे, छान मिक्स करायचं आहे, आणि आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे, स्कॅल्पवरती अप्लाय करायचं आहे, आणि 1 ते 2 तासानंतर
हेअर वॉश करायचे आणि यामुळे नक्कीच तुमचा हेअर डॅन्ड्रफ हा निघून जाईल. उपाय नंबर 6. तर फ्रेंड्स, तमालपत्र हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये नक्कीच असतं. 5 ते 6 तमालपत्र घ्यायचे आहे. पाणी घ्यायचं आहे, एक अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि हे सगळं मिक्स आपण गरम करायला ठेवायचं आहे. हे चांगलं उकळत आलं की त्या तमालपत्राचा अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि भीमसेनी कापूरसुद्धा पूर्ण त्याच्यामध्ये मेल्ट होईल. हे व्यवस्थितपणे गाळून आपण स्प्रे बॉटलमध्ये थंड झाल्यानंतर ओतून घ्यायचं आहे आणि हा जो स्प्रे आपण तयार केलेला आहे तमालपत्राच्या पाण्याचा आणि भीमसेनचा, तो आपल्या केसांच्या मुळाशी स्प्रे करायचा आहे. हे तुम्ही कधीही करू शकता स्प्रे. असं नाही आहे की उद्या वॉश करायचे तर रात्री करू शकता, दिवसा करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. हां, तुम्हाला सपोज कुठं बाहेर जायचं असेल तर तुम्ही फक्त हेअर वॉश करून जायचं आहे आणि हे दिवसभरातून तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता आणि डेली केलं तरी खूप चांगलं आहे. ही स्प्रे बॉटल तुम्ही आपल्या फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे. ही 5 ते 6 दिवस टिकून राहते. वेळ असेल तेव्हा बनवा, वेळ नसेल तर 5-6 दिवसाचं एकत्रच बनवून घ्या आणि यामुळं सुद्धा तुमचा हेअर डॅन्ड्रफ खूप लवकर जाईल. आणि शेवटचा 7वा उपाय किंवा हेअर मास्क समजा, तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. तांदूळ घ्यायचे आहेत, जवस घ्यायचा आहे, 1 चमचा जवस, 1 चमचा मेथी दाणे, कढीपत्त्याचे 15-20 पान आणि पानं, हे सगळं एकत्रित शिजवायला ठेवायचं आहे आणि आपली भाताची कशी अशी पेस्ट बनते त्या टाईप त्याला पूर्ण शिजवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहायला पाहिजे. हे असं सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर, गार झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये आवळा पावडर टाकायची आहे आणि कडुनिंबाची पानं किंवा मग तुमच्याकडे पावडर उपलब्ध असेल तर पावडर, हे सगळं मिक्स करून मिक्सरमधनं याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे तुम्ही जेव्हा हेअर वॉश करणार आहे त्याच्या 2 तास अगोदर तुमच्या पूर्ण स्कॅल्पला अप्लाय करायचं आहे. उरलेलं शिल्लक हे केसांना अप्लाय करायचं आहे आणि 1 तासाभराने हेअर वॉश करायचे आहे. याचा इतका सुंदर रिझल्ट मिळतो ना, म्हणजे खूपच छान. आणि जवस, मेथी दाणे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहेत. जवस टाकल्यामुळं काय होतं की एक छान टेक्स्चर, क्रीमी टेक्स्चर त्याला येतं. ओमेगा 3 भरभरून जवस आहे. त्याच्यामुळं जी काही इन्ग्रेडियंट्स सांगितले ती सगळी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायची आहेत आणि त्याचा यूज करायचा आहे. याच्यामुळं सुद्धा तुमचा डॅन्ड्रफ नक्कीच दूर होईल. करून पहा. फ्रेंड्स, आज मी हेअर डॅन्ड्रफ संदर्भात तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला अजून कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.